हॅलो, मॅथमॅटिकल मेथड्स या आपल्या दुसऱ्या चॅप्टरचं आजचं हे 8वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत क्रॉस प्रॉडक्ट आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा. सुरुवातीला बघूया वेक्टर प्रॉडक्ट किंवा क्रॉस प्रॉडक्टची डेफिनेशन. बघा, द वेक्टर प्रॉडक्ट ऑर क्रॉस प्रॉडक्ट of two vectors is a vector whose magnitude is equal to the product of magnitudes of the two vectors and sine of the angle theta between the two vectors. म्हणजे जर आपण मॅथमॅटिकली जर आपल्याला ते एक्सप्रेस करायचं झालं तर आपण कसं करू शकतो बघा. समजा दोन वेक्टर पी बार आणि क्यू बार जर असतील तर पी बार क्रॉस क्यू बार आणि त्याची आपण मॅग्निट्यूड घेतो बघा. मॉड साइनच्या मध्ये लिहिले आपण हे मॉड पी बार क्रॉस क्यू बार, तर ते आपल्याला कसं लिहिता येईल पी क्यू साइन थिटा. म्हणजे वेक्टर प्रॉडक्टच्या बाबतीत जर डेफिनेशन जर सांगायची झाली तर आपण ही या पद्धतीने सांगू शकतो. म्हणजे आपण स्केलर प्रॉडक्टमध्ये किंवा डॉट प्रॉडक्टमध्ये काय बघितलं होतं तर आपण मॅग्निट्यूड प्रॉडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड आणि जो अँगल होता त्या अँगलचा आपण कोसाइन बघत होतो, कॉस बघत होतो. म्हणजे तिथे आपण पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा असं लिहिलं होतं. इथे क्रॉस प्रॉडक्ट आहे तेव्हा दोघांमधला आपण अँगल काय बघतोय तर साइन थिटा बघणार आहोत. ठीक आहे. आणि हा जो की आपला प्रॉडक्ट वेक्टर असणार आहे त्याची जी डिरेक्शन असणार आहे ती आपण यू आर कॅपने दाखवतो. ॲक्च्युली बघा काय म्हटलंय, द डिरेक्शन ऑफ द प्रॉडक्ट वेक्टर इज गिव्हन बाय यू आर कॅप विच इज अ युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन कंटेनिंग द टू वेक्टर्स. सो जो तुमचा प्रॉडक्ट वेक्टर असणार आहे त्याची जी डिरेक्शन आहे ती काय असणार आहे तर परपेंडिक्युलर असणार आहे. ज्या प्लेनमध्ये हे जे दोन आपले वेक्टर्स असणार आहेत त्याला परपेंडिक्युलर असलेल्या डिरेक्शनमध्ये आपला जो प्रॉडक्ट वेक्टर आहे त्याची डिरेक्शन असणार आहे. बघा, मी तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ दाखवतोय, याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये प्रॉडक्ट वेक्टर असणार आहे. इथे बघा काय होतंय, हे दोन वेक्टर आहेत ग्रीन आणि रेड हे वेक्टर, आणि ज्या वेळेला हे दोन वेक्टर त्या दोघांमधला अँगल जेव्हा 180 होईल बघा तेव्हा याची जी मॅग्निट्यूड आहे ती 0 झाली आहे आणि पुन्हा इथे काय होईल हळूहळू वाढत गेली आहे. ही ऑपोजिट डिरेक्शन मध्ये गेला हा रिझल्टंट वेक्टरची डिरेक्शन, आणि त्यानंतर जेव्हा या दोघांमधला अँगल 0 होईल तेव्हा तुमच्या इथे लक्षात येईल की ह्याची जी मॅग्निट्यूड आहे ती किती होते 0 होते. तर मग हे कसं का होतं बघा, कारण इथे आपण म्हटले पी क्यू इंटू साइन थिटा, बरोबर आहे. त्यामुळे ज्या वेळेला थिटा 90 असेल त्यावेळेला काय होईल साइन 90 इज 1, आणि त्याच्यामुळे जो रिझल्टंट वेक्टर मिळणार आहे डेफिनेटली त्यावेळेला काय झालंय या दोघांमधला जेव्हा अँगल 90 डिग्री होता त्यावेळेला आपल्याला दिसलं की त्याची जी डिरेक्शन आपल्याला बघितलीच आपण अपवर्ड डिरेक्शनमध्ये आपल्याला तो रिझल्टंट वेक्टर दिसला, पण त्याची जी मॅग्निट्यूड होती ती सुद्धा काय झाली मॅक्सिमम होती. आणि त्याच्यानंतर आपण जर असं बघितलं की ज्या वेळेला ते दोघं अँटी पॅरलल झाले, जेव्हा दोघांमधला अँगल 180 डिग्री झाला, अगदी ते समोरासमोर एक्झॅक्टली ऑपोजिट डिरेक्शनमध्ये दिसले आपल्याला, त्यावेळेला तो अँगल किती होता दोघांमधला 180 डिग्री होता. आणि आपल्याला माहिती आहे की साइन 180 ची जी व्हॅल्यू आहे ती काय होते 0 असते, कारण डेफिनेटली माहिती आहे साइन 0 किती आहे 0 आहे. त्याच्यानंतर साइन 90 जो आहे तो 1 होतो. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सर्कल कंप्लीट होताना साइन 180 ला पुन्हा व्हॅल्यू 0 होते, आणि त्यानंतर साइन जर 270 जर आपण बघितला तर ती व्हॅल्यू -1 होते. आणि म्हणून ज्यावेळेला पुन्हा एकदा तो जो रिझल्टंट वेक्टर तुम्हाला डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये दिसला, याचा अर्थ निगेटिव्ह डिरेक्शनमध्ये दिसला, त्यावेळेला त्या ठिकाणी ती जी मॅग्निट्यूड होती त्याची त्या वेक्टरची ती तुम्हाला मॅक्सिमम दिसली. आणि पुन्हा जेव्हा त्याने कंटिन्युएशनमध्ये तो पाथ आला त्याचा, त्यावेळेला तुम्हाला जेव्हा दिसलं की दोन्ही वेक्टर हे एकाच डिरेक्शनमध्ये आहेत, आपल्याला दिसलं दोघांमधला अँगल 0 आहे, तिथे काय झालं तर पुन्हा एकदा तो जो रिझल्टंट वेक्टर होता तो काय झाला 0 वेक्टर झाला बघा, कारण त्याची मॅग्निट्यूड किती झाली तर बेसिकली 0 झाली. हे आपण तिथे बघितलं, कारण साइन 0 ची व्हॅल्यू किती 0, बरोबर आहे. त्यामुळे साइन 0, त्यामुळे थिटाची व्हॅल्यू 0 असताना आपल्याला जो रिझल्टंट वेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड 0 असते. तसं साइन 180 ला पुन्हा एकदा काय होणार आहे ती व्हॅल्यू 0 झालेली असणार आहे, हे आपल्या लक्षात येतं. तर याच्यानंतर आपण बोलूया आपला जो आपण कालच्या मागच्या सेशनमध्ये जे बघितलं त्यानुसार आपल्याला चेक करायचे आहेत या वेक्टर प्रॉडक्टच्या किंवा क्रॉस प्रॉडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स. तर बघा, पहिली कॅरेक्टरिस्टिक बघा, वेक्टर प्रॉडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. सो आपण स्केलर प्रॉडक्टमध्ये बघितलं होतं की इट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ,
आणि तो जो लॉ होता म्हणजे त्यांची जागा जर बदलल्या म्हणजे ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार असं तुम्ही लिहू शकत होतात, पण इथे तुम्हाला लिहिता येत नाही. सो आपण मॅथमॅटिकली कसं लिहू शकतो, पी बार क्रॉस, आणि इथे आता क्रॉस प्रॉडक्टचं क्रॉस चिन्ह द्यायला हवंय आणि डॉट प्रॉडक्टमध्ये तिथे डॉट असतो हे लक्षात घ्या. सो पी बार क्रॉस क्यू बार इज नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. म्हणजे असं का, तर याचा अर्थ असा आहे ते तुम्हाला सांगून ठेवतो, ब्रॅकेटमध्ये मी लिहून ठेवलंय बघा, पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मायनस क्यू बार क्रॉस पी बार. त्यामुळे जर तुम्हाला असं ज्यांच्या जागा बदलायच्या असतील तर तुम्हाला साईन सुद्धा बदलावी लागेल आणि मग इथे निगेटिव्ह साईन इथे ऍड होईल जर तुम्हाला त्या वेक्टरची जागा बदलून लिहायची असेल तर. सो कम्युटेटिव्ह लॉ नाही आहे, दे डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. दुसरी कॅरेक्टरिस्टिक बघा, द वेक्टर प्रॉडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ द मल्टिप्लिकेशन. सो जसा स्केलर प्रॉडक्टमध्ये आपण बघितलंय की डिस्ट्रीब्युटिव्ह जो लॉ आहे तो ओबे होतोय, तो व्हॅलिड आहे याच्यामध्ये, आणि तिथे जसं केलं होतं तसंच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे आपल्याला माहिती आहे, फक्त इथे क्रॉस प्रोडक्ट असल्यामुळे चिन्ह जे आहे गुणाकारासाठी आपण वापरणार आहोत ते क्रॉसचं असणार आहे बघा. त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो, पी बार क्रॉस आणि क्यू बार प्लस आर बार इज इक्वल टू पी बार क्रॉस क्यू बार प्लस पी बार क्रॉस आर बार. बरोबर आहे. फक्त तिथे जर बघितलं तुम्ही स्केलर प्रॉडक्टमध्ये तर इथे डॉट फक्त मिळाला असेल तुम्हाला, इथे डॉट आहे, इथे डॉट आहे, इथे डॉट आहे, म्हणजे ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे ही दोघांकडे सेम आहे, फक्त डॉट प्रॉडक्टमध्ये तिथे डॉट वापरायचं आहे, क्रॉस प्रॉडक्टमध्ये तिथे क्रॉस वापरायचा आहे. ओके, तर पुढच्या कॅरेक्टरिस्टिककडे बोलूया. स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रॉडक्ट असं आपण म्हटलंय त्याला. 3 वेगवेगळ्या अँगलला काय काय सिच्युएशन होते ते आपण मागच्या वेळेलाही बघितलं होतं सेम परिस्थितीमध्ये, जे आता मी डिस्कस पण केलं ऑलरेडी. इफ थीटा इज इक्वल टू 0 दॅट इज 2 नॉन झिरो वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. जर 0 अँगल असेल त्याच्यामधला तर वेक्टर प्रॉडक्ट इज अ झिरो वेक्टर. आपण ते बघितलं डायग्राम, आता जी आपण ॲनिमेशन बघितलं त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा थेटा 0 म्हणजे सगळ्यात शेवटी आपण बघितलं ते, बरोबर ना, जेव्हा त्यांच्यामधला अँगल 0 होता त्यावेळेला वेक्टर प्रॉडक्ट काय आला, 0 आला. बरोबर आहे, कारण मॅग्निट्यूड त्याची किती आहे, 0 आहे. का ते पण आपण तुम्हाला सांगितलं, कारण साईन 0ची व्हॅल्यू 0 असते आणि त्याच्यामुळे मग पी क्यू जर साईन थीटा असेल तर डेफिनेटली काय होईल, साईन थीटा काय होईल, साईन 0 इज 0, त्यामुळे ते पी क्यू काही असले तरी उत्तर किती होणार आहे, 0 होणार आहे. सो वेक्टर प्रॉडक्ट इज 0 वेक्टर. ओके, दुसरी केस काय आहे, जर थीटा जर 180 असणार आहे, आपण जर बघितलं होतं ते समोरासमोर दिसले होते आपल्याला कनेक्टेड, फक्त डिरेक्शन त्यांची ऑपोजिट होती, बघितली होती आपण, तेव्हाही काय झालं होतं, वेक्टर प्रॉडक्ट किती होता, 0 होता, तेही आपण बघितलं. बरोबर आहे. तिसरी जी केस आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, इफ थीटा इज 90 डिग्री, तीही केस आपण डिस्कस केली, बघितली, म्हणजे अर्थात तिथे इफ 2 नॉन झिरो वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर the magnitude of their product is equal to the product of the magnitudes of the two vector. असं का म्हटलंय, कारण जर तुम्हाला ती व्हॅल्यू काढायची असेल तर शेवटी काय होतंय की साइन जो 90 आहे तो 1 होतो, आणि त्यामुळे जी काही तुम्हाला वेक्टरची जी किंमत काढायची बेसिकली ती काय घ्यावी लागेल, फक्त या दोघांची मॅग्निट्यूड घ्यावी लागते, कारण शेवटी साइन 90 किती होतो, 1 होतो. ओके, सो जर नुसत्या मॅग्निट्यूड जर तुम्ही प्रॉडक्ट घेतलात बेसिकली तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. सो या पद्धतीचे आपण या 3 केसेस जे आहेत त्याच्यामध्ये डिस्कस केलेत. तर ही आपली तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे. याच्यापैकी जे काही तुम्हाला लिहिता येईल तेवढं तुम्ही लिहिलं, एखादी केस जरी लिहिलीत तरी हरकत नाही. ओके, त्याच्यानंतर चौथी कॅरेक्टरिस्टिक आहे बघा, तिकडे जशा बघितलं होतं तशाच थोड्याशा सिमिलॅरिटी आपल्याला दिसते या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. चौथी बघा काय आहे, आय बार क्रॉस आय बार इज इक्वल टू जे बार क्रॉस जे बार इज इक्वल टू के बार क्रॉस के बार इज इक्वल टू 0. ओके, क्रॉस प्रॉडक्टमध्ये प्रॉपर्टी आणि तिकडची प्रॉपर्टी आहेत, लक्षात ठेवा काय झालंय ते. तिथे आपण बघितलं होतं आय कॅप डॉट आय कॅप, याचं उत्तर 1 लिहिलं होतं आपण, बरोबर आहे, किंवा जे कॅप डॉट जे कॅप 1 होतं आणि के कॅप डॉट के कॅप हे 1 होतं. म्हणजे डॉट प्रॉडक्ट जर तुम्ही घेतलात त्याच वेक्टरचा त्याच्याशीच तर काय होईल, डॉट प्रॉडक्टमध्ये तो 1 आला होता, आताच्या केसमध्ये जर त्याच्याशी क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर उत्तर किती येते, 0 येते. ओके, सो हा फरकाचा मुद्दा आहे, तेवढा लक्षात ठेवा. पुढचा बघा, इथे बघा आय बार डॉट जे बार इज इक्वल टू के बार. ओके, सिक्वेन्स आपण कंटिन्युएशन मध्ये ठेवणार आहोत, आपण जे सायकल आहे ते आय जे केचं, तर आय इंटू जे म्हणजे नेक्स्ट वेक्टर जे येणार आहे, तर उत्तर काय येतं त्याचं, के कॅप येते. समजा जे इंटू के हे सलग आले तर सर्कल कंप्लीट कुठे होणार आहे, तर जे इंटू केचं उत्तर काय येईल, आय कॅप येईल, आणि मग के नंतर कोण येतो, सर्कल पाथ पूर्ण करताना के नंतर पुन्हा काय यायला पाहिजे, आय, तर के कॅप
क्रॉस आय कॅप इज इक्वल टू जे कॅप. ओके, सो हे लक्षात घ्या. आणि हे तुम्हाला का सांगतोय मी, कारण इथे सुद्धा जागा जर तुम्ही बदलले तर उलटे होईल. मग असे जर तुम्हाला दाखवलं तसं ए बार क्रॉस बी बार, तर तुम्ही बी बार क्रॉस ए बार असं लिहू शकत नाही. त्यामुळे एखाद्याने समजा लिहिलं असं जे बार क्रॉस जे कॅप क्रॉस आय कॅप असं जर तुम्ही लिहित असाल तर उत्तर के कॅप येणार नाही, ते मायनस के कॅप येईल. एवढं फक्त लक्षात ठेवा. पुढच्या कॅरेक्टरिस्टिककडे बोलूया. जी कॅरेक्टरिस्टिक आहे क्रॉस प्रॉडक्ट जो आहे हा आपण डिटर्मिनंटने दाखवतो. तो डिटर्मिनंट काय असतो तो बघा. इथे आय कॅप आहे, इथे जे कॅप आहे, इथे के कॅप. आणि जो पहिला वेक्टर आहे त्याचे जे 3 आपले जे ॲक्सिस आहेत तिथले जे कंपोनंट्स आहेत त्याचे कोएफिशिएंट जे आहेत ते फक्त आपल्याला इथे लिहायचे आहेत. पी एक्सचा कोएफिशिएंट काय आहे, पी वाय काय आहे, पी झेड काय आहे. तसंच क्यूचे जो क्यू बार आहे त्याचे जे कंपोनंट्स आहेत किंवा त्याचे जे कोएफिशिएंट आहेत ते आपल्याला इथे नोट डाऊन करून लिहायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपण हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. पुस्तकामध्ये याच्यावरती एक न्यूमरिकल जे आहे ते सोडवून दाखवलेलं आहे बघा. आपण जर बघितलं पुस्तकामध्ये तर पुस्तकामध्ये एक गणित तुम्हाला सोडवून दाखवलेलं दिसून येईल. अर्थात आपण तेच पुन्हा तुम्हाला सोडवून दाखवत नाही. आपल्याला माहिती आहे पुस्तकाच्या पान नंबर 25 वरती एक न्यूमरिकल सोडवून दिलंय, मी ते घेत नाहीये. तुम्हाला जे होमवर्कला दिलेत त्यांनी एक्सरसाइजमध्ये त्यातलं एक न्यूमरिकल मी तुम्हाला या पद्धतीने सोडवून दाखवतो आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याच्यावर आधारित वेगळं एक न्यूमरिकल होमवर्कला देतो. तर बघा न्यूमरिकल काय आहे. डिटरमाइन द वेक्टर प्रोडक्ट ऑफ v1 बार इज इक्वल टू 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप मायनस के कॅप अँड v2 बार इज इक्वल टू आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 3 के कॅप. सो हे पण तुमच्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला सांगितलेला जो तिसरा क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स याच्यामध्ये विचारलेला आहे. आणि साधारण दुसरं किंवा तिसरं आहे ते न्यूमरिकल तुम्ही चेक करून घ्या बघायचं असेल तर. अर्थात काही गरज नाही तुम्हाला, पण हे पुस्तकामध्ये त्यांनी तुम्हाला सोडवायला सांगितलं तेच मी तुम्हाला सोडवून दाखवतोय. आणि त्याचं उत्तर जे आहे ते पुस्तकामध्ये ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं. फायनल उत्तर किती आलं पाहिजे, फक्त जे स्टेप्स काय आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. आत्ताचा जो आपण फॉर्म्युला बघितला तो इथे कसा वापरायचा ते फक्त मी तुम्हाला दाखवतोय. ओके, तर फॉर्म्युला जो आहे आता आपण जो होता तोच फॉर्म्युला थोडासा मी मॉडिफाय करून दिला इथे. आणि इथे पी आणि क्यू नाही, त्याच्यावर जे V1 V2 आहेत तुम्हाला जे काही दिलेलं असेल ते सिम्बॉल्स इथे घ्याल तुम्ही. तर V1 होता म्हणून 3 ठिकाणी V1 दिसत आहे तुम्हाला. आणि सबस्क्रिप्टला X Y आणि Z दिसतोय. तसंच इथे सुद्धा V2 होता म्हणून V2X V2Y आणि V2Z असं लिहिलंय. अर्थात ज्यावेळेला अशी परिस्थिती असते म्हणून आता हे तुम्हाला असं 3 हे दिसतात V1X असे क्रॉस क्रॉस. एरवी A बार क्रॉस B बार वगैरे असेल तर मग AX AY AZ या पद्धतीने आपल्याला तिथे सिम्बॉल्स दिसतात आपल्याला माहिती आहे. तर हा फॉर्म्युला झाला जनरल. इथे आता V1 V2 होता म्हणून ते V1 V2 झालं. बाकी XYZ लिहायचं हे लक्षात ठेवा. ओके, आता याचे जे काही कोएफिशिएंट्स आहेत ते आपल्याला इथे नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. आपल्याला माहिती आहे ते कसे मांडायचे फक्त तुम्हाला दाखवतो बघा. हे आय जे के आहे तसेच राहणार आहेत. ओके, हे जे 3 युनिट वेक्टर्स आहेत आय कॅप जे कॅप आणि के कॅप. आपल्याला माहिती आहे हा एक्स डिरेक्शन मधला युनिट वेक्टर, हा वाय डिरेक्शन मधला युनिट वेक्टर आणि हा झेड डिरेक्शन मधला युनिट वेक्टर आहे. ओके, आता परिस्थिती काय झाली, यांचे जे कोएफिशिएंट आहेत बघा इथे 2 आहे. आय कॅपचा कोएफिशिएंट 2 आहे, इथे प्लस आहे बघा म्हणून इथे मी 3 लिहिला आहे. ते प्लस 3 लिहिला तरी चालेल, नुसता 3 लिहिला तरी चालेल, कारण नाही लिहिला आहे म्हणजे तो प्लस आहे. आणि नंतर इथे मायनस के कॅप आहे बघा, बरोबर आहे. इथे कोएफिशिएंट दिसत नाही आपल्याला, पण याचा अर्थ काय आहे तिथे कोएफिशिएंट 1 आहे. समजा हा के कॅप दिलाच नसता म्हणजे 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप एवढंच असतं तर तुम्ही समजून जा की के कॅपचा कोएफिशिएंट किती आहे, 0 आहे. तर तो इथे 0 मांडला. आता इथे काय मायनस के कॅप म्हणजे इथे 1 आहे थोडक्यात, बरोबर आहे ना. किंवा जिथे काय लिहिलेलं नसतं तिथे बाजूला 1 असतो, बरोबर आहे. त्यामुळे इथे -1 आलाय कारण इथे चिन्ह मायनस आहे. ओके, हा लिहून घेतला. तसंच V2चं काय होईल बघा, इथे आयच्या बाजूला बघा इथे काहीच कोएफिशिएंट दिसत नाही, याचा अर्थ तो 1 आहे. प्लस 2 जे कॅप आहे म्हणून इथला कोएफिशिएंट +2 आहे आणि इथला -3 आहे. सो या पद्धतीने हे याचे जे आहेत आपल्याला V1चे हे तिन्ही आय जे के मधले कोएफिशिएंट आपण लिहून घेतले 2, 3 आणि -1. तसेच इथे किती आहेत 1, 2 आणि -3. तर हे जे कसे सॉल्व करायचे ते मी तुम्हाला दाखवतो. फक्त हा जो फॉर्म्युला आहे किंवा ही जी स्टेप आहे ही कंटिन्युएशनमध्ये ठेवतो, कारण जेणेकरून तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये कसं हे सॉल्व केलंय ते दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा हे आकडे जे आहेत आता जे आपल्याला समोर ठेवलेत, आता सोडवताना काय करायचं ते तुम्हाला सांगतो बघा आधी, आणि मग तुम्हाला ती स्टेप दाखवतो. सुरुवातीला काय कराल तुम्ही, हा आय कॅप आपल्याला घ्यायचा आहे. ओके, हे नीट लक्षपूर्वक आहे, काय इथेच सगळं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे तुम्हाला
कळून घ्यायचं आहे. ओके, हा आय कॅप जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा त्याच्या लाईनमधले जे काही सिम्बॉल्स असतील किंवा इकडचे जे नंबर्स असतील कोएफिशियंट आहेत हे आपण इग्नोर करतोय. ओके, म्हणजे जेव्हा आय कॅप कन्सिडर केला तेव्हा ही आडवी लाईन आणि ही उभी लाईन हे सोडून देतो आणि जो डिटर्मिनंट शिल्लक राहतो ते हे 4 अंक शिल्लक राहतात. 3, -1, 2 आणि -3. तर पहिला आपल्याला कुठे आय नंतर कोण येतो, जे येतो. सो या 3 आणि -3 यांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यातून इकडचं जे क्रॉस मल्टिप्लिकेशनचं जे उत्तर असतं ते वजा करायचं. ओके, त्यानंतर आपण काय करणार, जे कॅप घेणार. म्हणजे जे कॅप जेव्हा घ्याल तेव्हा ही आडवी लाईन जाईल आणि त्याच्या खालची बरोबर उभी लाईन जाईल. म्हणजे आता कंपोनंट कोण कोण राहिले, 2, 1, -1 आणि -3. मग याचा आणि याचा गुणाकार करायचा, त्याच्यातून याचा आणि याचा गुणाकार वजा करून टाकायचा. ओके, आणि तिसऱ्या वेळेला प्लस के कॅप लिहाल तेव्हा मग काय होईल, ही पूर्ण लाईन जाईल, ही पूर्ण लाईन जाईल आणि मग डिटर्मिनंट राहील 2, 1, 3, 2. म्हणजे 2 दुणे 4 वजा हे 3 एके 3 हे वजा होतील. या पद्धतीने आपण वजाबाकी करणार आहोत. ते कसं मांडायचं ते आधी मी तुम्हाला दाखवतो. कदाचित तुम्हाला मी हे म्हटल्यावर कळलं नसेल की मी काय म्हणतोय. तर तुम्हाला आधी मी का सांगितलं, कारण टेप असं बघितल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज झाला असतात आधी पटकन, म्हणून फक्त तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगत होतो. आता तुम्हाला किती लवकर कळेल त्याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. बघा, हा आय कॅप मी इथे पहिला लिहिला, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं असं ही आडवी लाईन सोडून द्या, ही उभी लाईन सोडून द्या त्या लाईन मधली, बरोबर आहे. त्याच्या डायगोनलमध्ये जे तुम्हाला दिसतंय ना बरोबर इथे, त्याच्या ऍक्च्युली परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये म्हणूया पाहिजे तर. ओके, ही लाईन आणि ही लाईन, हे जे दोन्ही लाईन्स दिसत आहेत आपल्याला ते आपण इग्नोर केल्यात. आणि मग यांचा गुणाकार आहे 3 × -3. हे मी एका ब्रॅकेटमध्ये सध्या ठेवलंय, 3 × -3. ओके, मायनस मग वजाच करायचं आपल्याला, मायनस कोण करायचं आहे. आता हा तिरकस गुणाकार काय आहे, 2 × -1. सो 2 × -1 हा पहिला विषय संपला. आय कॅप इंटू धिस. ओके, आय कॅप घेतला की याचा गुणाकार मायनस याचा गुणाकार, ते लिहून ठेवलं इथे मी. नंतर प्लस जे कॅप घेतलं मी. आता जे कॅप घेतल्याच्या नंतर जे कॅप नंतरचा कोण आहे बघ लक्षात घ्या, आणि मग त्या कॅल्क्युलेशननुसार आपण पुढे जाऊ. तिथे जर चुकलात की गेलं सगळं. ओके, जे कॅप नंतर कोण येतो, के कॅप. म्हणून मग गुणाकार करताना कशातून काय वजा करायचा, जे नंतर कोण असतो, के असतो. म्हणून हा आहे. आता ही उभी लाईन गेली 3 आणि 2 वाली, बरोबर. मग राहिले कोण, 2, 1 आणि -1, -3, बरोबर. मग आता के कॅप जेच्या नंतर कोण येतो, के येतो. मग -1 × 1 यांचा गुणाकार इथे लिहिलाय बघा, जे कॅप ब्रॅकेटमध्ये -1 × 1, बरोबर आहे. कळलं, हे मांडा. आणि मग वजा कोण करावे लागतील, 2 × -3, कारण आपण जे कॅपची जी लाईन आहे ती सोडूनच दिली आहे, बरोबर. 2 × -3 ते मी इथे लिहिलंय, -2 × -3. ओके, ब्रॅकेट का टाकलेत, कारण नंतर गुणाकार नंतर हे प्लस मायनस ते सगळं आपल्याला नीट अभ्यास करून लिहावं लागणार आहे. ओके, सो 2 × -3 हे आधी लिहिलं. आणि के कॅपच्या वेळेला काय होईल, आता तुम्हाला कळलंय काय झालं की ही लाईन आणि ही उभी लाईन ही सोडली. आता यांच्यात कोण राहिलं, केच्या नंतर कोण आलं आता, आय आणि नंतर जे, बरोबर. सो 2 × 2 किती होईल, तो इथे लिहावा लागेल. के कॅप ब्रॅकेटमध्ये लिहिले 2 × 2 मायनस काय होईल, 3 × 1. तिथे 1 × 3 किंवा 3 × 1 काही लिहिलं तरी काही हरकत नाही, बरोबर आहे ना. त्याने काय फरक पडत नाही, तिथे काही डिरेक्शन नाही आली इथे, बरोबर ना. इथे फक्त अंकांचा गुणाकार आहे त्यामुळे. ओके, सो या पद्धतीने मी पहिलं मांडून घेतलं. तर तुम्हाला सगळ्यात पहिली महत्त्वाची स्टेप ही करायची आहे. ओके, अर्थात हे असं मांडून घ्यायला पाहिजे असं काही नाही. जर समजा तुम्ही इथे 3 × -3 असं न मांडता डायरेक्ट ह्यांचा गुणाकार किती येतो तो -9 लिहिला तरी चालू शकला असता. फक्त तर कोणाकोणाचा घ्यायचा हे तुम्हाला कळण्यासाठी मी स्टेप घेतली आहे. समजा तुम्हाला हे कळलं आता की हे कसं घेतलं, ही स्टेप कुठून आली, तर तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. समजा एखाद्याने असं केलं की आय कॅप आणि ब्रॅकेटमध्ये डायरेक्ट लिहिलं 3 × 3 किती, -9, मायनस किती, -2 असं होणार आहे ते, बरोबर आहे. सो या पद्धतीने आपण करू शकतो. त्या पुढच्या स्टेपमध्ये मी तुम्हाला दाखवतोच आहे ते, पण हे तुम्ही डायरेक्ट लिहिलं असतं तरी चाललं असतं. ते इथे बघा ते दिसते तुम्हाला आय कॅप आणि यांचा गुणाकार आहे तो -9, इथला मायनस चिन्ह मायनस, तर 2 × -1चा -2, बरोबर आहे. म्हणजे ही स्टेप काढून तुम्ही ही डायरेक्ट लिहिली तरी हरकत नाही. फक्त हे तुम्हाला कळण्यासाठी मी दाखवली की इथे 3 × -3 कसे कुठनं घेतलेत हे, तर हा गुणाकार आहे. किंवा 2 × -1 इथला गुणाकार आहे. नंतर जेच्या वेळेला कुठला घेतलाय आपण, -1 × 1, कारण जे कॅपच्या समोरच्या जी आडवी लाईन आणि उभी लाईन आपण सोडली आहे, बरोबर. जे नंतर कोण येतो, के येतो. म्हणून के वाली टर्मचा गुणाकार आधी घ्यायचा आहे, त्यामुळे -1 × 1 आधी घेतलाय. समजा एखाद्याने हा घेतला आधी, तर 2 × -3 होईल. मग तुम्ही काय कराल, इथे -6 मधून हे वजा करायला जाल, मग चुकलं ते. ओके, त्यामुळे तसं नाही करायचंय आणि म्हणून हे तुम्हाला फक्त सांगून ठेवलं. ओके, सो -1 झाला, -1 × 1 त्याचं उत्तर आलं -1, बरोबर.
आणि मायनस चिन्ह आपल्याला मध्ये द्यायचंच आहे वजाबाकीचं, आणि नंतर हा जो गुणाकार आहे 2 × -3 तो आला -6. ओके, तसंच के कॅपच्या नंतर काय आलं, हे 2 × 2 किती आलं, डायरेक्ट आलं 4, आणि मायनस किती आले 3 × 1 म्हणजे 3. बरोबर आहे. सो पुढच्या स्टेपमध्ये आपण हे सॉल्व्ह करून टाकूया. बघा काय होईल ते. आता -9 आणि इथे मायनस मायनस प्लस होतात, म्हणून -9 + 2 म्हणून ते -7 झाले. बरोबर ना. सो हे ब्रॅकेट जे होतं स्क्वेअर ब्रॅकेट ते मी तसंच ठेवलंय. -7 ब्रॅकेटमध्ये आले, इथे आय कॅप आला. बरोबर. इथे जे कॅपच्या ब्रॅकेटमध्ये काय होईल बघा, इथे -1 आहे आणि मायनस मायनस इथे प्लस होईल. सो -1 + 6 म्हणजे काय होईल, तर 6 - 1 असल्यासारखं आहे ते थोडक्यात. आणि त्याच्यामुळे डेफिनेटली त्याचं उत्तर 5 येईल. म्हणजे हे असं आहे थोडक्यात. -1 म्हणजे तुमच्यावरती 1 रुपयाचं कर्ज आहे आणि मी तुम्हाला 6 रुपये दिलेत, तुम्ही ते कर्ज फेडून टाकलं आणि तुमच्याकडे शिल्लक किती राहिले 5, असं ते थोडक्यात आहे. बरोबर ना. सो याच्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला 5 आणि इथे बघा 4 - 3 म्हणजे इथे काय येईल 1. त्यामुळे के कॅपच्या ब्रॅकेटमध्ये मी लिहिले 1. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला हा वेक्टर मिळालेला आहे, फक्त तो आपल्याला आता सिस्टमॅटिक रिप्रेझेंट करायचा आहे. बघा कसा आहे तो. हे बघा -7 × आय कॅप असं लिहिलं मी, कारण आय कॅपला कशाने मल्टिप्लाय करायचं -7 ने. सो -7 × आय कॅप + 5 × जे कॅप, आणि इथे प्लस साईन आहे त्यामुळे समजा इथे मायनस असतं तर मग आपण -5 जे कॅप लिहिलं असतं, पण इथे +5 आहे. बरोबर. सो +5 जे कॅप आणि प्लस इथे 1 के कॅप. मग अशी मी म्हटलं की इथे 1 नाही लिहिला तर समजून जायचं असतं, त्यामुळे इथे आपण नुसता के कॅप लिहिलेला आहे. सो अशा पद्धतीने हे जे उत्तर आहे हे आपण ऑब्टेन करू शकतो पुस्तकामध्ये. जर तुम्ही त्याचं क्रॉस चेक केलात तर फायनल आन्सर मात्र तुम्हाला अशा पद्धतीने आलेलं बघायला मिळेल. तर तुम्हाला कळलं असेल की ॲक्च्युली क्रॉस मल्टिप्लिकेशन कोणाकोणाचं करायचं आहे. जर नाही कळलं तर पुन्हा एकदा नीट समजावून घ्या. स्टेप्स मी तुम्हाला दाखवल्या त्याच्यामध्ये की काय काय कसं कसं केलं आहे ते. पुस्तकामध्ये मला वाटतं किरकोळ जे सोडवून दिलेलं गणित आहे त्याच्यामध्ये किरकोळ एरर आहे, मला वाटतं प्लस मायनस साईनचं किंवा काहीतरी असं घोळ झालेला आहे असं एकंदरीत मला दिसलं तिथे. अर्थात ते पुन्हा एकदा तुम्ही चेक करून घ्या काय झालं आहे ते, आणि मग तुमच्या लक्षात जर हे आलं असेल तर मग तुम्ही आपल्या आजच्या होमवर्ककडे वळा. अर्थात आजचा होमवर्क जो आहे तो तुम्हाला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न देणार आहे. तर बघा आजचा होमवर्क काय आहे तो आधी, आणि मग त्याच्याशी रिलेटेड काही तुम्हाला हिंट हवे असतील तर त्या देतो. तर बघा होमवर्कला आजचा पहिला क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, डिस्टिंग्विश बिटवीन स्केलर प्रॉडक्ट अँड वेक्टर प्रॉडक्ट. सो स्केलर प्रॉडक्टला ब्रॅकेटमध्ये डॉट प्रॉडक्ट असे लिहिले आणि वेक्टर प्रॉडक्टला क्रॉस प्रॉडक्ट असेही लिहिले. डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे फरकाचे मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत. किमान 2 मुद्दे असतात 2 गुणांसाठी आपल्याकडे. त्याच्यामुळे तुम्हाला एका साईडला स्केलर प्रॉडक्ट लिहावं लागेल, एका साईडला वेक्टर प्रॉडक्ट लिहावं लागेल. हे मी तुम्हाला काय सांगतोय ते बघा, आत्ता हे नीट ऐकून घ्या. काय आहे, बऱ्याचदा असं होतं की डिस्टिंग्विश बिटवीन स्केलर प्रॉडक्ट अँड वेक्टर प्रॉडक्ट म्हटलं की मुलं काय लिहितात, तर स्केलर क्वांटिटी किंवा वेक्टर क्वांटिटीची डेफिनेशन लिहितात. ओके, हा प्रॉडक्ट आहे लक्षात घ्या. त्यामुळे स्केलर प्रॉडक्ट आणि वेक्टर प्रॉडक्टच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या आहेत त्याच्यावरून आपण हे फरकाचे मुद्दे लिहिणार आहोत. काही लोक काय करतात, स्केलर प्रॉडक्ट वेक्टर प्रॉडक्ट आणि मग ते स्केलर प्रॉडक्टची डेफिनेशन सांगतात. काय म्हणजे स्केलर क्वांटिटीची की विच रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज स्केलर, आणि मग विच रिक्वायर्स मॅग्निट्यूड ॲज वेल एज डिरेक्शन इट इज कॉल्ड ॲज वेक्टर. तर ते नाही सांगायचं इथे आपल्याला, स्केलर प्रॉडक्ट आणि वेक्टर प्रॉडक्ट यांच्यामधला फरक सांगायचा आहे. ओके, सो पहिली डेफिनेशन पण तुम्ही त्यात लिहू शकता डेफिनेटली, आपल्याला माहिती आहे. कारण की तिथे समजा ए बार क्रॉस बी बार असेल तर ए बी कॉस थीटा होतो, ए बार डॉट बी बार असेल तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थीटा, आणि जर ए बार क्रॉस बी बार असेल तर काय लिहितो आपण ए बी साइन थीटा. हे आता आपण बघितलं त्या पद्धतीने. तर अशाच प्रकारे किंवा जिथे आय कॅप डॉट आय कॅप बरोबर ना इज इक्वल टू किती, किंवा इकडे मग आय कॅप क्रॉस आय कॅप किती येतं ते आपण बघितलंय. सो या पद्धतीचे आहेत. किंवा इट इज कम्युटेटिव्ह, इट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ असं म्हटलं आपण, आणि इट डज नॉट ओबे. कारण एका ठिकाणी ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार, म्हणजे त्यांच्यात अक्षरं बदलली, लेटर्स बदलली तरी चालतात किंवा वेक्टरच्या जागा बदलल्या तरी चालतात. पण आत्ता आपण बघितलं इथे की डॉट प्रॉडक्टमध्ये किंवा वेक्टर प्रॉडक्टमध्ये जागा बदलता येत नाही. नॉट इक्वल टू साईन टाकलं आपण, बरोबर. तो सुद्धा फरकाचा मुद्दा आहे. सो फरकाच्या मुद्द्यामध्ये दोघात फरक असेल असेच मुद्दे लिहा, हे लक्षात घ्या. नाहीतर आपण जे बघितलं की डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे तो दोन्हीकडे सारखाच आहे, फक्त तिथे डॉट येतो इथे क्रॉस येतो, पण लॉ तोच आहे. म्हणजे इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, इट ऑल्सो ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर तो काही फरकाचा मुद्दा नाही येणार आहे, तो साम्य आहे, ते सिमिलॅरिटी आहे. ओके, त्यामुळे तो मुद्दा घेऊ नका. तर किमान कुठलेही 2 मुद्दे जे असतील, 2 पॉईंट्स असतील ते तुम्ही इथे लिहिणं अपेक्षित आहे. तर तेवढे 2 मुद्दे जे आहेत
ते तुम्ही लिहा, शब्दात लिहिलात तर अधिक चांगलं. ओके. आणि त्याच्यानंतर आता दुसरं जे मी तुम्हाला म्हटलं ते आता जे न्यूमेरिकल आपण सोडवून दाखवलं तुम्हाला, त्याच्यावरती बेस्ट जे न्यूमेरिकल तुम्हाला सोडवायचं आहे ते कुठलं आहे ते बघा. डिटरमाइन द वेक्टर प्रोडक्ट ऑफ ए बार इज इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप अँड बी बार इज इक्वल टू 3i कॅप प्लस 5j कॅप. ओके. इथे काय ट्विस्ट थोडासा बघा, इथे के कॅप दिलेलाच नाही आहे. ओके. तरी आपल्याला जो काही डिटर्मिनंट मांडून घ्यायचा आहे तिथे आय, जे आणि के, आय कॅप, जे कॅप, के कॅप असं लिहावं लागेल. ओके. कोइफिशियंट लिहिताना इथे काय होईल, इथे तुम्ही 2 तुम्हाला लिहावं लागेल, इथे 3 लिहावं लागेल जेचा कोइफिशियंट, आणि केचा कोइफिशियंट नाही याचा अर्थ मगाशी मी तुम्हाला म्हटलं जिथे के च्या बाजूला अंक लिहिलेला नाही याचा अर्थ तो 1 होता, पण के कॅपच लिहिलेला नाही याचा अर्थ के कॅपचा कोइफिशियंट किती आहे तर 0 आहे. सो इथले कोइफिशियंट किती येतील 2, 3 आणि 0. तसेच इथले कोइफिशियंट किती येतील 3, 5 आणि केचा कोइफिशियंट इथे सुद्धा काय असणार आहे 0 असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही वेक्टर येणार आहे तो काय असेल हा तुम्हाला ऑब्टेन करायचा आहे. अर्थात हे सुद्धा न्यूमेरिकल जे मी तुम्हाला आता दिलंय ना ते सुद्धा तुमच्याकडे एक्सरसाइजमध्ये तुम्हाला सोडवायला दिलेलं आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही पुस्तकात एक नजर टाकलीत तर तुम्हाला त्याचं उत्तर काय येतं ते सुद्धा मिळेल. अर्थात कसं सोडवायचं हे तुम्हाला सोडवायचं आहे, कारण त्याची मेथड जी आहे ती मी तुम्हाला दाखवली आहे बघा. त्या मेथडने सोडवा. फक्त जे उत्तर आहे ते बरोबर येतं आहे की नाही हे तुम्ही क्रॉस चेक करून घेऊ शकता. पण ज्या पद्धतीने तुम्ही सोडवलेलं असाल ती मेथड आणि ते प्रॉपर जे उत्तर आहे ते मात्र मला सेंड करा.